मुलींच्या शिक्षणामध्ये फुलेंचं मोठं योगदान आहे. शिक्षणामधील फुलेंचं योगदान नाकारत नाही असं उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे. महात्मा फुले सावित्री फुलेंचं स्त्री शिक्षणामध्ये योगदान आहे, मला कोणत्या शब्दात अडकायचं नाहीये असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे. पहिल्या महिला शाळेवरून केलेल्या विधानावरून झालेला हा वादंग होता आणि त्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी आता हे महत्त्वाचं वक्तव्य पुन्हा एकदा केलेलं आहे. महात्मा फुलेंनी देखील त्यांनी जे काय ते उद्योजक होते, कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये होते, त्यांनी जे काय त्यांनी संपत्ती गोळा केली ती सुद्धा लोकांच्या सेवेसाठीच त्यांनी अर्पण केली. कात्रजच्या बोगद्यात त्यांचं योगदान आहे. त्यानंतर महिला च्या शिक्षणावर त्याच्या संदर्भात त्यांचं आणि सावित्रीबाईंचं दोघांचं मोठं योगदान आहे. हे नाकारत नाहीच आहे ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.